नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आता सप्टेंबर महिना आणि गोळीबार छाटणीचा हंगाम थोडासा लवकरच आणि अतिशय फास्टमध्ये सुरू झालेला आहे. मागील 3 महिन्यापासून पाऊस नाही. सप्टेंबरमध्ये पण पावसाची बरीच उघडीप राहणार आहे. त्यामुळे आहे त्या पाण्यावरती किंवा कमी पाण्यावरती पटकन आपण आपला सीझन कंप्लीट कसा करता येईल ह्या पाण्याच्या योजनेमध्ये द्राक्ष बागायतदार आहेत. परंतु द्राक्ष शेती करताना पाणी एखादा पाऊस नक्कीच चांगला पडेल आणि पूर्ण सीझन सुरळीतपणे नक्कीच पार पाडेल, याच्यात कुठली अडचण वाटत नाही मित्रांनो. पण आपण छाटणी करताना माझा बाग एक्सपोर्ट करायचा की लोकल करायचा याचा मात्र विचार तुम्हाला पहिला करावाच लागेल. आज 50% आपले बागायतदार नाशिकमध्ये तरी एक्सपोर्टसाठी प्रयत्न करतात आणि फक्त 10%च माल हा एक्सपोर्ट होतो, निर्यात होतो. बाकीचा 90% माल हा आपल्याला आपल्या लोकल मार्केटमध्ये विकायला लागतो. मित्रांनो, लोकलमध्ये तुम्ही जर मागच्या 4-5 वर्षाचा आढावा घेतला असेल तर लोकलला मार्केट अगदी 10-15 रुपयापासून तर 20 आणि 30 रुपयाचं ॲव्हरेज रेट आपल्याला लोकलला मिळतो. तर एक्सपोर्टला कमीत कमी 50 तर 70, 80, 90, 100 रुपयापर्यंत रेट आपल्याला मिळत असतो. कमीत कमी 20 ते 50 रुपयाचा नेट प्रॉफिट किंवा अधिक नफा आपल्याला प्रति किलो मागे आपल्याला एक्सपोर्टमध्ये मिळू शकतो. तरी फक्त शेतकरी बंधू लोकलच्या मागे लागतात, एक्सपोर्ट करत नाही आणि त्याचा फार मोठा फटका आज आपल्या द्राक्ष शेतीला बसलेला आहे. मित्रांनो, द्राक्ष शेती अतिशय अडचणीमध्ये जात आहे. आज इतकं मोठं पोटेन्शियल मार्केट असताना देखील आपण एक्सपोर्ट न करता फक्त लोकल आणि लोकलवरती जर गोल थॉम्सन सुधाकर ह्या गोल द्राक्षाचे शेतकरी, व्हरायटी असणारे शेतकरी जर तुम्ही एक्सपोर्ट करणार नसाल तर तुमच्या द्राक्षाला लोकलला अजिबात रेट मिळत नाही. कारण लोकल मार्केट पूर्ण लांब व्हरायटीनं काबीज केलेलं आहे अगदी तुमचं. त्यामुळे गोल व्हरायटी थॉम्सन आणि सुधाकर असणाऱ्या द्राक्ष बागायतदारांनी आपल्याला एक्सपोर्टकडे वळणं अत्यंत आवश्यक आहे. द्राक्ष शेतीपासून एक्सपोर्ट केला तर फायदाच असतो हे माहिती असून देखील तुम्ही अडचणींचा पाडा का वाचताय मित्रांनो. तुम्ही म्हणत असाल की खर्च जास्त होतो, परंतु खर्च हा जास्त होत नाही. लोकल आणि एक्सपोर्टमध्ये फक्त 10 ते 15 हजार रुपये खर्च एक्स्ट्रा येतो. तो म्हणजे फक्त फिनिशिंग चांगली करायची असेल, व्यवस्थित घड करायचं असेल, घरातली मनी संख्या व्यवस्थित करायची असेल तर तो 10-15 हजार रुपये खर्च आपला अधिकचा लागू शकतो. द्राक्षावर येणारे रोग आणि कीड लोकल मार्केटच्या द्राक्षांना, एक्सपोर्टच्या द्राक्षांना सारखेच रोग आणि कीड येतात. त्यामुळे त्यांच्या बंदोबस्तासाठी करावा लागणारा खर्च हा कॉमन असतो, त्याच्यामध्ये फार बदल होत नाही. फक्त एक फिनिशिंगचा खर्च आणि गरज असेल तर पेपर लावण्याचा खर्च तो 15-20 हजार रुपये होतो. परंतु सरसगट पेपर लावलेच पाहिजे असं अजिबात नाही मित्रांनो. पेपर न लावता देखील तुम्ही एक्सपोर्ट चांगल्या प्रकारे करू शकता. तर मित्रांनो, आता घाबरून न जाता खर्चात फार वाढ होते, खर्च आमच्या आवाक्यात नाही अशी भीती न बाळगता तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. मित्रांनो, द्राक्ष निर्यात म्हणजे हे काही रॉकेट सायन्स नाही. जसं आता चंद्रावरती चंद्रयान गेलेलं आहे, चंद्रयान मोहीम आपण राबवली आहे, त्यासाठी जवळजवळ 600-700 कोटी रुपये खर्च आला आहे. असं काही रॉकेट सायन्स ह्या द्राक्ष शेतीमध्ये एक्सपोर्टसाठी अजिबात नाही. तर ते एक कला आहे, वाणिज्य आहे आणि शास्त्र आहे. म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स, जसं आपण प्रत्येक ठिकाणी म्हणतो की आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, त्या पद्धतीचं ही एक कला, विज्ञान आणि व्यापार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कला आपण म्हटलं एक कला कशी काय, तर मित्रांनो आपण एखाद्या गोष्टीसाठी पॅशनेट असलं पाहिजे. मला एक्सपोर्ट करायचंच, मला ही गोष्ट मिळवायचीच अशी पॅशन, अशी आपल्या अंगामध्ये मनाने ठाम निश्चय केला पाहिजे. अशी तीव्र भावना आपल्याजवळ असेल तर तुम्ही नक्कीच एक्सपोर्ट करू शकता. मग याबरोबरच आपल्या बागेतील कॅनोपी, घड संख्या, घडांचा आकार, घरामध्ये असणारी मनी संख्या, साईज, हे सर्व काम करण्यासाठी त्या मजुरांकडनं अगदी पेशन्स म्हणजे धैर्य ठेवून त्या मजुरांकडनं हे काम करून घेता आलं पाहिजे. म्हणून ही एक कला आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट आहे कॉमर्स, व्यापारी दृष्टिकोन. कुठलाही धंदा करताना आपल्यामध्ये व्यापारी दृष्टिकोन असला पाहिजे. परंतु आपण ही शेती परंपरागत अडाणी शेतकरी, म्हणजे कोणी शिकला नाही तर आपण शेती करतो, कोणी शिकला तर तो नोकरीला जातो, मग आपल्या घरातला न शिकणारा कार्यकर्ता शेती करतो. पण आता तसं राहिलं नाही. आता मुलं शिकून इंजिनिअरिंग करून शेती करतात, डिग्री घेऊन शेती करतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर हुशार माणसानंच शेती केली पाहिजे. इतकं त्या शेतीमध्ये गहन असं सिक्रेट आहे, गहन असं शास्त्र आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. तर मी म्हणतो की शेती हे एक वाणिज्य आहे, एक व्यापारी दृष्टिकोन आपल्यामध्ये असायला पाहिजे. मी 1 रुपया खर्च केला तर मला त्यापासून 2 रुपये कसे मिळतील किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. म्हणजे मी जर एकरी 2 लाखाचा खर्च केला तर मला त्यापासून कमीत कमी 4 लाखाचा प्रॉफिट कसा होईल असा दृष्टिकोन, अशी तळमळ
आपल्या प्रत्येक बागायतदारामध्ये, प्रत्येक मुलामध्ये आली तर द्राक्ष शेती, एक्सपोर्टची द्राक्ष शेती ही अजिबात अवघड आहे आणि अजिबात मला जमणार नाही असं अजिबात नाही मित्रांनो. मला माझ्या 2 एकरमधून 10 लाख रुपये नफा कमवायचा आहे किंवा माझ्या 5 एकरमधून मला 25 लाखाचा नफा कमवायचा आहे किंवा मला एकरी 4 ते 5 लाखाचा नफा हा मिळवायचाच आहे. सर्वप्रथम असा दृष्टिकोन, अशी ठाम भूमिका तुम्ही घेतली पाहिजे. पण एकरी 4-5 लाख नफा तुम्ही म्हणाल सर तुम्ही काहीतरी वेगळं सांगताय किंवा काहीतरी आमच्या आवाक्याच्या बाहेरचं सांगताय, आमच्या डोक्याच्या बाहेरचं सांगताय. तसं अजिबात अचंबित होण्याची मित्रांनो अजिबात गरज नाही. तसा अतिशय ठाम विश्वास तुम्हाला पाहिजे आणि ते तुम्ही ठरवलं पाहिजे. तसा तुम्ही तो विचार केला पाहिजे. तर आणि तर नक्कीच तुम्हाला एकरी 5 लाखाचा प्रॉफिट हा नक्कीच मिळू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला मात्र कठोर मेहनत करावा लागणार आहे. बाकी गोष्टी सर्व समजून उमजून मात्र तुम्हाला घ्यावा लागणार आहेत. त्यासाठी आपल्याला वाणिज्य म्हणजे व्यापारी दृष्टिकोन विकसित करावा लागेल आणि पैशाची भाषा देखील आपल्याला समजून घ्यावा लागणार. आता द्राक्ष शेती ही सायन्स आहे असं म्हटलं तर मित्रांनो, माझी माती कशी आहे, माझी माती परीक्षण करून माझ्या मातीमध्ये कोणते घटक जास्त आहे, कोणते घटक कमी आहे हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन, कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता माझ्या शेतावर दिसते, कोणती टॉक्सिसिटी दिसते, ह्या कमतरतेमुळे काय दुष्परिणाम माझ्या बागेत होऊ शकतात याची माहिती आपल्याला करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मातीचे रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म, जैविक गुणधर्म हे सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर द्राक्षावर येणारे रोग, द्राक्षावर येणाऱ्या किडी, त्यासाठी लागणारे औषधं, कोणत्या उपाययोजना कराव्यात, कोणती औषधं घ्यावेत, किती प्रमाणात घ्यावे हे सर्व आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या औषधाचा pH, त्या औषधाचा मोड ऑफ ॲक्शन हे देखील गोष्टी आपल्याला समजून घेणं, त्यानुसार त्याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन आणि मुळांचा आणि जमिनीचं व्यवस्थापन हे देखील आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर स्प्रे टेक्निक, किती फवारणी केली पाहिजे, किती पाणी वापरलं पाहिजे, परत फवारणी करताना त्या औषधाचं स्प्रेडिंग, त्या औषधाचं डिपॉझिशन आणि त्या औषधाचं पेनिट्रेशन पानामधून आतमध्ये टोमॅटोमधून कसं झालं पाहिजे ह्या गोष्टी देखील आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कॅनोपी नियोजन, लोडचं नियोजन, PGR वापरत असणारे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, संजीवक त्याचाही वापर आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या आणि इतर अनेक छोट्या मोठ्या गोष्टी, तंत्र आणि मंत्र आपण जर आत्मसात केले तर कुणीही तुम्हाला लोकलवरून एक्सपोर्टसाठी कुणी अडवत नाही आहे मित्रांनो. तुमची बाग 100% एक्सपोर्ट होणार आणि तुम्ही एकरी 5 लाखाचा नफा नक्की मिळवू शकता. आता तुम्ही हे सगळं मी आर्ट कॉमर्स सायन्स विषयी सांगितलं, परंतु याच्याहीपेक्षा तुम्हाला आता द्राक्षामधील अडचणीचा पाडा वाचणारे अनेक कार्यकर्ते आपण आपल्या गावामध्ये मित्रमंडळी आपण बघत असतो. एक्सपोर्ट करताना नक्कीच बऱ्याच अडचणी येत असतात. परंतु सर भांडवल जास्त लागतं, आमच्याकडे पैसे नाही, एक्सपोर्टर माल नीट खुडत नाही, तोंड पाहून कामे होतात, त्या एक्सपोर्टचे लेबर पैसे मागतात, आमची जमीनच अशी आहे सर, आमच्याकडे व्हरायटीज अशी आहे. अशा अनेक वैचारिक हारागिरी म्हणतो आपण त्याला, की आपल्याला काम न करण्याचे 100 बहाणे म्हणतो आपण अनेक बहाणे देत असतो किंवा असे प्रकारचे कारणं देऊन आपण ह्या स्पर्धेतूनच बाहेर होत असतो. 50% शेतकरी बंधू मित्रमंडळी असेच आहेत की जे अनेक फक्त अडचणींचा मोठा पाडा वाचतात आणि कारणं द्यायला असे पटाईत असतात. हे कारणं न देता तुम्हाला आपल्या द्राक्षाचं निर्यातीसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. अर्थात ह्या काही अडचणीबरोबर पाऊस आला, क्रॅकिंग होते, मालाचं नुकसान होतं, ह्या देखील काही अडचणी आहेत किंवा काही नॅचरल कॅलॅमिटी आहेत, जसं कोरोना अचानक आला, मग ट्रान्सपोर्ट बंद पडला, ह्या पण काही अडचणी आहेत. काही अडचणी ह्या आपण टाळू शकतो तर काही अडचणी ह्या टाळू शकत नाही, त्या आपल्याला ॲक्सेप्ट कराव्या लागतात. ह्या काही अडचणी आहेत, परंतु आपण मात्र वैयक्तिक हाराखिरी न करता, सबब कारणं न सांगता मला जर एक्सपोर्ट करायचं असेल तर आपण नक्कीच एक्सपोर्ट करू शकतो. याचबरोबर काही जुन्या अडचणी देखील आहेत. उदाहरणार्थ माझ्या जमिनीचा pH, क्षारता, ऑर्गॅनिक कर्ब, चुनखडी ह्या काही समस्या आपल्या बागेत असू शकतात, आपल्या जमिनीत असू शकतात. त्याच्यावरती पण अतिशय चांगल्या प्रकारे समजून उमजून घेऊन, जाणकार लोकांशी बोलवून, चांगल्या कन्सल्टंट बरोबर काम करून आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करता येतात. दुसरी गोष्ट आहे रेसिड्यूचं नियोजन. एक्सपोर्टसाठी रेसिड्यूचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. आता एक्सपोर्ट की लोकल हा पहिला विचार करा. एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला रेसिड्यूचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही NRC ग्रेप्सने दिलेल्या औषधांचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही ग्रेप मास्टर ॲप देखील वापरायला सुरुवात करा, डाउनलोड करा आणि त्यामधील एक्सपोर्ट प्लॉट तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या व्हरायटीनुसार एक्सपोर्टसाठी असेल तर तुम्ही एक्सपोर्ट सिलेक्ट करा आणि तुम्हाला संपूर्ण रेसिड्यूचं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे, अतिशय कमी खर्चामध्ये, अतिशय माफक, अत्यल्प खर्चामध्ये तुम्हाला एक्सपोर्टचं रेसिड्यूचं नियोजन तुम्हाला तिथे मिळणार आहे. मित्रांनो, एक्सपोर्टचं नियोजन करताना, रोग किडीचं व्यवस्थापन करताना तुमच्याकडे
खर्चामध्ये नक्की बचतच होत असते. एक्सपोर्ट आणि लोकलमध्ये लोकलला खर्च जास्त किंवा लोकलला खर्च कमी, एक्सपोर्टला खर्च रोखडीसाठी जास्त होतो, औषधांचा खर्च जास्त होतो, असं अजिबात नाही मित्रांनो. याचबरोबर डाग पडले नाही पाहिजे किंवा शुगर व्यवस्थित आली पाहिजे, साईज चांगली आली पाहिजे, यासाठी सुद्धा आपल्याला काय करता येईल, कशी काळजी घेता येईल, हे सर्व तंत्र आणि मंत्र तुम्हाला आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या सर्व अडचणीवरती आपल्याला मात करता येतात. काही अडचणी आपल्या मनामध्ये असतात, आपण त्या मनातच त्या घोळवत असतो आणि त्या सर्कलमध्ये, व्यूएस सर्कल म्हणतो आपण त्याला, त्या अडचणीचा पाडा वाचतो आणि तसेच मित्र आपल्याला मिळत असतात. लोकल शेतकऱ्याचा मित्र हा लोकल द्राक्ष बाग करणाराच शेतकरी असतो. एक्सपोर्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा मित्र हा एक्सपोर्ट करणाराच शेतकरी असतो. तो स्मार्ट असतो, तो समजून घेतो, त्याला ज्ञान मिळवण्याची अपेक्षा असते आणि त्यासाठी तो इतरांशी चर्चा करतो, बिनधास्त चर्चा करत असतो. तर तुम्ही जरी लोकल असेल, तुम्ही चर्चा करायला घाबरत असेल तरी काही काळजी करू नका. तुम्हाला लोकलवरून एक्सपोर्ट करणं ही काळाची गरज आहे मित्रांनो. थॉम्सन गणेश ह्या व्हरायटीमध्ये तर ती काळाची गरज बनलेली आहे. फक्त थॉम्सन करून तुम्ही लोकल विकणार असाल तर तुम्हाला 20 ते 30 रुपये मिळणार आहे. तुमची थॉम्सन गणेश जर तुम्ही एक्सपोर्ट करणार असाल तुम्हाला 50 ते 100 रुपये मिळणार आहे. याचा विचार तुम्हाला करायचा आहे. मी तर फक्त सांगणार आहे आणि तुम्हाला नक्कीच मदत देखील करणार आहे. तुम्ही खरंच मनापासून ठरवलं तर तुम्हाला नक्कीच चांगले कन्सल्टंट, चांगले दुकानदार, चांगला गावातील चांगला शेतकरी सुद्धा तुम्हाला म्हणेल, अरे तू लोकल करत होता म्हणून मी तुझ्याकडे येत नव्हतो, तू आता एक्सपोर्ट करतोय तर तू बिंदास माझ्याकडे येत जा आणि सल्ला विचारत जा, किंवा मी पण तुझ्या बागेमध्ये चक्कर नक्की मारेल. तर अशा पद्धतीनं आपण जर उभा राहिलो तर अनेक मित्रमंडळी, अनेक सहाय्यक तुमच्या मदतीसाठी धावून येणार आहेत. तर भांडवलाची अडचण असेल तरी देखील तुम्हाला दुकानदार उधार द्यायला तयार होईल, कारण तुम्ही एक्सपोर्ट करताय. आज लोकल द्राक्षाला खर्चही निघणं महाग होते, त्यामुळे तुम्ही सर्वजण लोकलवरून एक्सपोर्टकडे शिफ्ट व्हाल. आपल्याकडे पण 10,000 कंटेनरवरून आपण 20,000 कंटेनर एक्सपोर्ट करू शकतो, एवढं पोटेन्शियल आपल्या मार्केटमध्ये आहे, आपल्या सर्व शेतकरी बांधवांमध्ये आहे. मित्रांनो, चला तुम्हाला ह्या सीझनला आणि अर्थात द्राक्षाच्या एक्सपोर्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एकरी 8 ते 10, 12 टन उत्पादन, एक्सपोर्टचं उत्पादन आपलं निघायला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वजण तयारी करू. ग्रेप मास्टर टीम तुमच्यासोबत नक्कीच आहे. एक सेकंड ओपिनियन, एक फर्स्ट ओपिनियन म्हणून तुम्ही नक्कीच ग्रेप मास्टर ॲप वापरून किंवा आम्हाला फोन करून, आमच्या टीमशी चर्चा करून तुम्ही नक्कीच आपलं ही एक्सपोर्टची लढाई जिंकू शकता. धन्यवाद. तर तुम्ही आपण ह्या ज्या काही अडचणी बघितल्या आहे, नक्कीच ह्या अडचणीवर देखील मात करता येते. आपण लोकलवरून एक्सपोर्टमध्ये नक्कीच जाऊ शकतो. याचबरोबर मित्रांनो, आमचे चांदवडचे शेतकरी असतात की आपल्या बागेशेजारी इतर पिके असतात, त्याच्यावरती ते वेगवेगळे केमिकल वापरत असतात, उदाहरणार्थ क्युराकॉन किंवा रॉकेट सारखे. परंतु तुमच्या कांद्यावरील थ्रिप्ससाठी देखील तुम्ही द्राक्षाच्या एक्सपोर्टसाठी वापरत येणारे आबाशिन किंवा प्रोक्लेम यासारखे औषधं वापरू शकता. 1-2 स्प्रेमध्ये तुमच्या कांद्यावरचा थ्रिप्स कंट्रोल होतो. परंतु 200-300 रुपये तुम्हाला कदाचित जास्त लागू शकता एका स्प्रे मागे. पण तुम्ही क्युराक्रॉन आणि रॉकेट हे 2 औषधं जर चांदवडच्या शेतकऱ्यांनी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जर वापरायचं बंद केलं तरी देखील तुमच्याकडे एक्सपोर्टमध्ये तुमच्याकडे 50% वाढ होऊ शकतात. जो माल लोकलला जातो तो माल लोकलला न जाता एक्सपोर्ट होऊ शकतो. ही पण काळजी दुकानदार बंधूंनी, कन्सल्टंट बंधूंनी आणि द्राक्ष बागायतदारांनी स्वतः तुम्ही ही घेणं अत्यंत गरजेचं आहे. याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला कमी खर्चाची निर्यातक्षम एक्सपोर्टची द्राक्ष शेती करायची असेल तर तुम्ही आजच ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करून घ्या आणि आमच्या खाली दिलेल्या फोनवरती तुम्ही संपर्क साधा आणि नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे एक्सपोर्टची द्राक्ष तुम्ही करू शकता. याच्यात कुठली अडचण येणार नाही. धन्यवाद.